बघा मित्रांनो फायनली फोन आला गुलू आला इथे जस्ट नाव मशीन आपलं शेवटी फायनली आज घरी आलं आज डिलिव्हर झालं आपलं वॉशिंग मशीन आलं ना मामाची गाव निघाले बबलू त्याची पॅकिंग वगैरे झाली सगळे कशी व्यवस्थित त्याला मजा येते विचार गाडी चालवली एकदम भारी मामाच्या गावावर स्वतः गाडी चालवत घेऊन चालला बापरे ग्रे कलर तिथं ब्लॅक बघितलं होतं ना आपण ते म्हटलं आपला ब्लॉग पाहूनच जास्त गर्दी वाढायला लागली चौदा पार्कला नाही जस्ट किडिंग गाईज गर्दी बघा तुम्ही खरंच किती कसं काय मंडळी मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मी स्वागत आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मस्तपैकी आवरून ते रेडी होऊन घरूनच आणि आज गुलबो येतोय मस्तपैकी आजी ना तू काय करतोय सगळे बाहेर हो जाऊ पेरू जेवण बघताय का आज आज कोण येणार विबुडी कोण येणार मोठे पप्पा येणार आहे आज मोठे पप्पा येणार आहे आणि गुलबो येत असल्यामुळे निमित्ताने बघा घरी काय मस्त बेत बनवलेली मस्त डुबक वड्या बनवलेल्या आहे आणि काय कसली तयारी चालू आहे गाजरचा हलवाची तयारी चालू आहे मस्तपैकी ते मला ताट दे करून पटकन मी निघतो मस्त मित्र आपल्याला ताट मस्त डुबक वडे पोळी सगळं मस्त जेवण करून घ्यावा बघा मित्रांनो फायनली फोन आला मी जेवण करत माझा ब्लॉग बघत होतो गुलू आला इथं जस्ट नाव ही माझी पण तुझ्याला कसं गेली हां मित्रांनो आवडला तर निघतो मस्तपैकी आणि गुलू आला आज आणि कामावर चाललोय आणि आपला वॉशिंग मशीन बनायचं आहे मस्त त्याचे 2 दात आले ग कोण आलं मोठे पप्पा आली कच्चे 2 दात आले बायडीला उंदरासारखी मित्रांनो मस्त गरम गरम हलवा रेडी झालाय बघूनच एकदम खायची इच्छा होती मस्त तुम्ही पण या गाजराचा हलवा खायला थँक्यू आई मोस्ट वेलकम मित्रांनो फायनली आमचं मशीन आलंय वॉशिंग मशीन सकाळपासून वेट करत होतो आम्ही आत्ता आलं मित्रांनो आलो मी दुपारी घरी आणि घरी आलो मस्त मशीन आपलं शेवटी फायनली आज घरी आलं आज डिलिव्हर झालं आपलं वॉशिंग मशीन आणि पण मी एक पोपट झाला आम्हाला वाटलं ते आज इन्स्टॉलेशन करून येणार आहे पण इन्स्टॉलेशन ते उद्या येणार आहे म्हणजे घरी गेले आल्या माझ्या मागं लागलं म्हटलं चल तुला फिरून आणतो मग मी म्हटलं ब्लॉग चालू केला नाही मशीन बघतोय म्हणजे मला वाटलं ते आज येऊन पूर्ण डिलिव्हर करून मस्त चालू करून देतील पण ते इन्स्टॉलेशनला उद्या येणार आहे तर ठीक आहे उद्या चालू करू उद्या बघू आपण अजून वगैरे मस्त सगळं त्याचं फीचर्स वगैरे सर्व ही काय करतोय विभू विभू काय करतोय तू हंडी फोडतो का अरे माझ्या गोविंदा हा शिमा बबली पुढं बसलं हो वाजवतं कसं वाजवतो वाजव चालले बरं वाटत असं त्याचं उंच आहे ना ओ चला कुठं निघाल तू मामाच्या गावाला निघाला ना मामाच्या गावाला निघाले बबलू मामाच्या गावाला चालला मित्र विभून घेतो चालले आता विभूच्या मामाच्या घरी त्यांची पॅकिंग वगैरे झाली सगळे अशी व्यवस्थित आणि घरी आता चाललो मी त्यांना सोडायचा अच्छा चला बुर चल आजीला टाटा केलं तू समोर हात करून टाटा करता निघाल कधी खूप झालं पा मामा गावाला चालू मग चल पुढं बस त्या गाडीत मी तो म्हणतो विभू नेहमी पुढंच बसवतो विभू जागा फिक्स झाली एकदम पुढं बसायची कारण तो बसायला लागला मग तो बसतो त्याला असं बसवतो तर आज टाटा करायला आली बघ तुला 4-5 दिवस ब्लॉग मी नाही राहणार घरी नाही राहणार मी तुला आम्ही निघालो गाडी कोण चालवतोय स्टेअरिंग पकडून ठेवली सोडत पण नाही विभू नको बाळा गेअर पण टाकायचं आहे का मी तुला विभू गाडी चालवतोय तो स्टिअरिंग पकडून ठेवली मस्त उभं राहायला माझ्या शेजारी अजून पण पूर्ण हायवेवर मस्त आहे की बसलाय पुढे एकदम परफेक्ट विभू इकडे बघ एकदा तेव्हा त्याला मजा येते गाडी चालवली एकदम भारी
मामाच्या गावावर स्वतः गाडी चालवत घेऊन चालला. बापरे बापरे. त्याला मजा किती आहे ना. हो काय नाटक चालू आहे. तर माग घेतला कसं ओरडाल बघा आता लगेच. त्याला नुसतं स्टेरिंग बघून लांब घेतलं कसं लगेच इथं आला. मित्रांनो पोहोचलो पण बिबुडी माझं घर जेवढं लांब आहे की 5 मिनिटात आम्ही पोहोचून जातो आहे ना बिबुडी. हो पूर्ण का म्हणजे घरून निघाल्यापासून इथपर्यंत पूर्ण असंच बसेल. त्याला म्हटलं साईडला बसवलं होतं पण मी इतका रडायला लागला. त्याची मम्मी बघा मागं बसलेली. किती दिवस. 1 महिना. 1 महिना. मित्रांनो कर मग मला 1 महिना व्ह्यू पण घेतो शिवाय आणि ब्लॉग मी मित्र माझा काही दिवस घेतो व्ह्यू राहणार नाही. उतरायचं आता आपल्याला उतरायचं. चल अजय मित्रांनो सोडत नाही स्टेअरिंग. चल मम्मी उतरली पण चल तू उतर. मम्मी उतरली. बोला ना. येऊ शकतो ना आता. इन्स्टॉलेशन साठी का. हो बरं घ्या. किती वेळ द्याल. आम्ही ते हिरावाडीमध्ये आपलं मित्रांनो पोचलो फायनली. आणि ती गीतू सकाळपासून इन्स्टॉलेशनसाठी थांबलेली होती म्हणून आम्ही लेट आलो. पण नेमकी ते इन्स्टॉलेशन आला म्हटलं की उद्या येऊ. आणि तो आता येतो ना आम्ही घेतो इथं परत पोहोचलो नाही तो फोन आला त्याचा. नाही नका जाऊ द्या कुठे चक्कर. आणि हा बहादूरपा शहाणा अख्ख्या रस्त्याने गाडी चालवत आला. मामाच्या गावात स्वतः गाडी चालवत आला. अय चल पण घे जाऊ आपण चल. बिबुडी मित्र आता 4-5 दिवस घेतो आणि बिबू ब्लॉग मी राहणार नाही आता. 4, 5, 6, 7 दिवस. हा हा 8 दिवस नाही राहणार. नाही तुम्ही कमेंट करा पटापट म्हणजे तिला काही लवकर निघून येईल. मित्रांनो मित्रांनी कमेंट करा. मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे माहेरी आल्या 4-5 दिवसावर होत नाही. तुम्ही सांगा का नाही ठीक आहे राहू द्या तिला असं. नाही नाही का मित्र मग माझं मला सांगा का ती मला राहू द्यायचं का नाही राहू द्यायचं. नाही नाही राहून द्यायचं आहे ना मित्रांनो. नाही तो काही बिबी काज नाही म्हटलं का काय करायचं. निघू दे चल मला आता निघू दे निघू दे. चला टाटा टाटा. मित्रांनो पोचलो घरी आणि दादा पण आले इन्स्टॉलेशनचे. गीतू पाहिजे होते नेमके गीतूला सोडून आलो आणि ते आले. बसून जाईल ना इथं बाहेर. बसायला नाही बसून जाईल पण मग हे ऊन ते वगैरे ते झाकून ठेवतील. मित्रांनो फायनल अनबॉक्सिंग ओढतो आता. ते गीतू पाहिजे होती बा. आम्ही पोहोचून त्यांचा फोन आला म्हणजे इन्स्टॉलेशन येतोय. हां ग्रे कलर तिथं ब्लॅक बघितला होता ना आपण ते म्हटलं होते बघ ग्रे. बघा मित्र मला थोडा डाऊट होता का तेच आहे का नाही म्हणून मी आपला ब्लॉग मी चेक करत होतो तेच आहे का नाही. तेच आहे पण तिथं कलर चेंज आहे. ग्रे ते ब्लॅक होतं. हे 9 हे 10 किती केजीचं आहे. हे 9 केजीचं आहे. आणि जे होतं ते 8 किलोचं होतं. चालू आहे त्याची आता व्यवस्थित. जुनी एवढीच हाईट आहे का आपली. हां हाईट सेम आहे जुन्याची न्याची. मित्रांनो आपलं जुनं हे पण चांगलं आहे की काय खराब वगैरे नाही झालेलं. पण मग कॅपॅसिटी 6 किलोची होती ना. मित्रांनो फायनलमध्ये आणला तिथं जवळचं आहे. याला मित्रांनो वायफाय पण आहे. मित्रांनो फायनल चालू केले आहेत. बघा तुम्ही यूज केलं. फायनल मित्रांनो झालं इन्स्टॉलेशन मस्तपैकी फिट वगैरे झालं. कपडे पण धुवायला लावून दिले आणि आपलं जुनं बाहेर काढून ठेवलं आहे. यात कसं पॅक करून ठेवून म्हणजे खराब नाही आहे. फक्त होती इच्छा कधी कधी ते बंद पडत होतं तर त्या एखादं थोडंसं नॉर्मल काम आहे ते करून घेऊन हे पण पॅक करून ठेवून घेऊ. मित्रांनो माझं आवरलं मग ते सर्व काम वगैरे झालं. तर मी निघालो कामावरती. तर मम्मीला घेऊन चाललो आहे म्हणजे कामावर नाही घेऊन चाललो. त्या मैत्रिणी चालला आहे गोदा पार्कला. तर तिला तिकडं सोडायचं आहे. त्यांचा अचानक प्लॅन झाला. म्हटलं ठीक आहे चल सोडतो तुला. सोडलं मम्मीला इथं गोदा पार्कला. आणि गर्दी बघा तिकडं का लाईन बघा या दोन्ही साईडने. आपला डेली ब्लॉगिंगचा दुसरा दिवस होता तेव्हा आपण गोदा पार्कचा ब्लॉग बनवला होता. आणि आज मम्मीला सोडायला आलो आहे मी. तर आपला ब्लॉग पाहूनच जास्त गर्दी वाढायला लागली गोदा पार्कला. नाही जस्ट किडिंग गाईज. गर्दी बघा तुम्ही खरंच किती. येऊ का मम्मी मग. चला बाय. मित्रांनो सोडले मम्मीला तर मी पण जातो कामावरती.
आपले पण राईन बघा ना कोणता बाकी तिकिटाची आपला दुसरा लॉग आलोच जाऊन लॉगीचा चालू करतात आपला नाशिक बापरे लई चाललो जॉबवरच्या नाश्त्यात थांबलो विद्या विकासवरच्या सगळवरती नाश्त्यासाठी सर्वात फेमस दुकान बसतो इथं थांबलो आता मित्रांनो आला डोसा मस्त की आपण जो ऑर्डर केला होता एकदम जोरात मला चक्कर झाली इकडून नक्की ट्राय करून बघायचं तर मित्रांनो आता वाजले आता रात्रीचे डॉट 12:01 झालेलं आहे आणि म्हणजे 12 वाजले डॉट आणि म्हणजे घरी आलो मी आता जॉबवरनं आणि जेवण वगैरे केलं आणि आता मेडिकलला चाललो आहे म्हणजे अचानक मला इतकी बेकार सर्दी झाली की मला झोपच लागणार नाही आज म्हणून मी आता थोडं मेडिसिन मी जातो मेडिकलमध्ये जातो थोडं मेडिसिनचा एक डोस वगैरे घेतो थोडं ऑर्डरिंग वगैरे घेतो आणि मग मला झोप लागल म्हणजे ना आज थंड पिलोच सकाळी मी त्याचा मला परिणाम जाणवले आज ठीक आहे काही अडचण नाही मस्त आता निघालो आपण मोठी गाडी घेऊन मित्रांनो आलो गोळ्या घेते घरी गोळ्या वगैरे घेऊन आता झोपतो गोळ्या वगैरे घेऊन कारण खूप दमून खूप डोकं दुखायला लागलं सर्दीमुळं तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय गाईस